नमस्कार. आजची गोष्ट आहे अशोक खरात नावाच्या एका तथाकथित गॉडमॅनची. एक असं साम्राज्य जे फसवणुकीच्या पायावर उभं होतं आणि त्याचा अंत तो तर कमालीचा नाट्यमय होता. तर हा आहे अशोक खरात. दावा काय होता की याच्याकडे म्हणे ब्रह्मांडीय ज्ञान आहे, दिव्य शक्ती आहेत. आणि गंमत म्हणजे याच्या या दाव्यांवर विश्वास ठेवणारे लोक काही साधेसुधे नव्हते, तर सुशिक्षित आणि अगदी श्रीमंत लोक त्याचे भक्त बनले होते. आता प्रश्न साहजिकच पडतो नाही का, की इतका मोठा खेळ मांडणारी, इतकी शक्तिशाली भासणारी ही व्यक्ती, ज्याने कोट्यवधींचा गंडा घातला, त्याचा पर्दाफाश झाला तरी कसा? त्याचा खरा चेहरा जगासमोर आलाच कसा? आणि इथंच खरी कहाणीतली गंमत आहे, कारण ही चौकशी कोणत्या पोलीस किंवा तपास यंत्रणेने नाही केली, तर खुद्द एका पीडित व्यक्तीने त्याच्याच स्वयंपाकघरात पेरलेल्या एका गुप्तहेरामुळे झाली. अविश्वसनीय वाटतंय ना? चला, तर मग हीच कथा जरा सविस्तरपणे बघूया. तर फसवणुकीची कला. बघा, कोणत्याही मोठ्या फसवणुकीचा पाया काय असतो? विश्वास. आणि खरात या कलेत माहीर होता. चला तर मग पाहूया त्याने ललित पोफळे नावाच्या एका बँकिंग सल्लागाराचा पूर्ण विश्वास कसा जिंकला आणि त्याला आपल्या जाळ्यात कसं ओढलं. आता हे सगळं काही अचानक घडलेलं नव्हतं. खराची एक ठरलेली पद्धत होती. एकदम पद्धतशीरपणे काम करायचा तो. त्याने लोकांना, विशेषतः पोफळींसारख्या व्यक्तींना जाळ्यात ओढण्यासाठी एक 3 पायरी मेथड वापरली. पहिली पायरी, समोरच्याचं एखादं गुपित उघडं करायचं. दुसरी, एक तथाकथित चमत्कार करून दाखवायचा. आणि तिसरी, एक भविष्यवाणी करायची. बस, काम फत्ते. आणि त्याने या प्रत्येक पायरीचा वापर इतक्या हुशारीने केला. उदाहरणार्थ, त्याने पोफळ्यांना न सांगताच त्यांचं जन्मस्थान नाशिक ओळखलं. विचार करा, केवढा मोठा धक्का बसला असेल. मग काय, हवेतून चक्क काजूकतली काढून दाखवली. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे त्याने पोफळ्यांच्या एका मित्राच्या कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूची अगदी अचूक भविष्यवाणी केली. यानंतर पोफळ्यांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला नसता तरच नवल. साप, चमत्कार आणि पैसा. एकदा का विश्वास बसला की मग खरातने आपला खरा खेळ सुरू केला. त्याने खेळाची पातळीच बदलून टाकली. आता बघूया या विश्वासाचा वापर करून त्याने पैसे कसे उकळायला सुरुवात केली आणि त्याचे हे चमत्कार कसे आणखी मोठे आणि नाट्यमय होत गेले. सुरुवात झाली ती अवतार पूजा नावाच्या एका विधीपासून. खरातने पोफळेंना प्रचंड घाबरवलं. त्यांच्या आईच्या पत्रिकेत म्हणे मृत्यूयोग आहे आणि तो टाळण्यासाठी ही पूजा करणं अत्यंत गरजेचं आहे. भीतीचा बाजार मांडला गेला होता. आणि या एका पूजेसाठी किती पैसे घेतले असतील? तब्बल 4.25 कोटी रुपये. हो, बरोबर ऐकलंय. 4,25,00,000 रुपये. या एका आकड्यावरूनच आपल्याला या फसवणुकीची भव्यता लक्षात येते. ह्या पूजेचा क्लायमॅक्स तर आणखीनच नाट्यमय होता. विधीच्या शेवटी मिट्ट काळोखात एक दिव्य साप प्रकट झाल्याचं भासवण्यात आलं. अर्थात सगळं अंधारात घडलं, जेणेकरून कुणाला काही कळूच नाही. पण ही तर फक्त सुरुवात होती. यानंतर नंबर लागला पोफळेंच्या वडिलांचा. त्यांना वाचवण्यासाठी आणखी एक विधी, आणि त्यासाठी उकळले गेले जवळपास 2 कोटी रुपये. ह्यावेळचा चमत्कार तर थेट तिरुवनंतपुरमच्या समुद्रकिनाऱ्यावर घडवला गेला. पुन्हा तीच पद्धत, रात्रीची वेळ, आणि ह्यावेळेस समुद्रातून एक दिव्य साप प्रकट झाल्याचं दाखवण्यात आलं. आणि मग येतो तो क्षण जिथे संशयाचं रूपांतर एका धाडसी प्रतिकारवाईत होतं. हो, आता कथेला एक जबरदस्त वळण मिळणार आहे. कारण आत्तापर्यंत जो पीडित होता तेच ललित पोफळे स्वतः खराच्या पतनाची एक मास्टर प्लॅन आखायला सुरुवात करतायत. तर झालं असं की एका दिवशी पोफळेंनी खरातला एका फोनवर बोलताना पाहिलं. तो लोकांसमोर असा आव आणत होता जणू काही तो पोलिसांनाच मार्गदर्शन करतोय. हो, त्या दिशेने 1 किलोमीटर जा, तिथे तुम्हाला चोर सापडेल, असं काहीसं बोलण्याचं नाटक सुरू होतं. पण त्याचा फोन बंद होता. बस, इतकी साधी गोष्ट. पण याच एका क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीने खरातचा सगळा बनाव उघड पाडला. पोफळेंच्या मनातली शंकेची पाल चुकचुकली होतीच, आता तिला खात्रीची जोड मिळाली. आणि इथूनच खेळाचे नियम बदलले. आता पोफळांनी एक जबरदस्त योजना आखली. त्यांना कळलं की खराच्या फार्म हाऊसला एका स्वयंपाक्याची गरज आहे. त्यांनी काय केलं, आपल्याच एका विश्वासू माणसाला तिथे कामाला ठेवलं. आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याचा पगारही पोफळे स्वतःच देत होते. मिशन अगदी स्पष्ट होतं. खराच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायचं आणि सगळी माहिती द्यायची. फार्म हाऊसची रहस्य. आता आपण या कथेच्या सगळ्यात रोमांचक टप्प्यावर आलो आहोत. त्या गुप्तहेऱ्याने खराच्या खाजगी जगात असं काय पाहिलं?
कोणती धक्कादायक रहस्य उघड केली? चला बघूया. एकीकडे त्याचे दावे आणि दुसरीकडे त्याचं वास्तव. यात जमीन आसमानाचा फरक होता. बाहेर जगासाठी तो ब्रह्मांडीय ज्ञान असलेला संत होता, पण फार्महाऊसच्या आत तो प्रचंड दारू प्यायचा, स्वतःच लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद करायचा, महिलांसोबत अश्लील चाळे करायचा आणि इतक्या नशेत असायचा की त्याला अंथरुणात लघवी केल्याचंही भान नसायचं. म्हणजे ढोंगीपणाचा कळस होता हा. आणि मग लागला तो जॅकपॉट. त्या गुप्त हेऱ्याला तो नकली साप सापडला. हो, तोच साप जो दिव्य चमत्कारांसाठी वापरला जात होता, ज्याच्या नावावर कोट्यवधी रुपये उकळले गेले होते. हा सर्वात मोठा आणि ठोस पुरावा होता. अंतिम कारवाई. ठीक आहे, पुरावे तर हाती आले होते, पण आता खरं आव्हान होतं ते या महाठगाला कायद्याच्या जाळ्यात अडकवण्याचं. चला तर मग बघूया पोफळ्यांनी ही अंतिम कारवाई कशी पार पाडली. न्यायासाठी एक युतीच तयार झाली होती. बघा कसं सगळं जुळून आलं. एकीकडे गुप्तहेर स्वयंपाक्याने आतली माहिती आणि नकली सापाचा पुरावा दिला. दुसरीकडे पोफळ्यांनी राजेंद्र, जासूद आणि दिनेश परब यांसारख्या इतर पीडितांना एकत्र आणलं. आणि यात भर पडली ती खरातच्याच ऑफिस बॉयने दिलेल्या व्हिडिओची. त्याने ऑफिसमध्ये स्पाय कॅमेरा लावून खरातची सगळी अवैध कृत्य रेकॉर्ड केली होती. हे सगळे पुरावे शिर्डी पोलिसांना देण्यात आले आणि खरातला अटक झाली. म्हणजे विचार करा, जो माणूस अख्ख्या ब्रह्मांडाची रहस्य जाणण्याचा दावा करत होता, त्याला स्वतःच्या नैसर्गिक क्रियाही नियंत्रित करता येत नव्हत्या. या एका वाक्यातच त्याच्या दाव्यांमधल्या आणि वास्तवातला फोलपणा दिसून येतो. शेवटी ही संपूर्ण कथा एका मोठ्या प्रश्नावर येऊन थांबते. जेव्हा एखाद्याचा दृढ विश्वास आणि खोटेपणाचा एक ठोस, न नाकारता येणारा पुरावा समोरासमोर येतात, तेव्हा सत्य बाहेर आणण्यासाठी, न्यायासाठी एखादी व्यक्ती खरंच किती टोकाला जाऊ शकते.